गेल्या 2-3 दिवसांपासून उन्हाची तीव्रता जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे. अशातच यवतमाळकर जे आहेत ते उन्हाचे चटके जे आहेत ते सहन करताना पाहायला मिळत आहे. दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर संपूर्ण शहरातील रस्ते जे आहेत ते या ठिकाणी निर्मनुष्य होताना पाहायला मिळत आहे. काल जर पाहिलं तापमान तर साधारणतः 42.6 अंश सेल्सिअसवर कालचं तापमान जे आहे ते या ठिकाणी होतं आणि हे तापमान आज जे आहे ते आज देखील वाढलं आहे. मागील गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर साधारणतः 43.6 तापमान जे आहेत या ठिकाणी तापमान जे आहे ते पोहोचलं होतं आणि उच्चांकी तापमान जे आहे ते गेल्या काही वर्षातलं या ठिकाणी होतं. आताच जर पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये तापमान जे आहे ते 42.6 अंश सेल्सिअसवर आहे आणि अशातच मे महिना जो आहे तो अजूनही बाकी आहे. त्यामुळे हे तापमान जे आहे ते निश्चितच या ठिकाणी वाढणार आहे. शीतपेयाच्या दुकानावर जे आहे ते नागरिक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी या तीव्र उन्हातून एक मनाला शांती लाभेल आणि त्यातून थंड पेयाचा आश्रय जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय. काही दिवस जर पाहिलं तर ढगाळी वातावरण हे होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता या उन्हाच्या तीव्रता रसवंतीच्या गाडीवर लोकांची खूप गर्दी वाढलेली आहे. ऊन खूप वाढलेलं आहे. काय सांगाल? लोक जास्त येऊन राहिले आता. काय कारण? ऊन जास्त आहे ना, रस प्यायला जास्त येऊन राहिले. मग निश्चित उन्हाच्या पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी डोक्याला अशा पद्धतीने गमछा बांधून बाहेर निघतायत. शिवाय या ठिकाणी थंड शीतपेयाचा सुद्धा आधार जो आहे तो नागरिक या ठिकाणी घेत आहेत. तरी जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी उष्माघात कक्ष सुद्धा निर्माण करण्यात आलेले आहे आणि उन्हापासून या उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं सुद्धा आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.